ते सुद्धा राम. आम्ही दोघंही राम झालो तर आमच्यातलं पती पत्नीचं दाम्पत्य सुख नष्ट होईल म्हणून मी रडते. असं म्हटल्यानंतर त्रिजटा मोठ्यानं हसायला लागले. सीतामाईंना राग आला. अगं त्रिजटे, माझं पती पत्नीचं दाम्पत्य सुख नष्ट होतंय आणि तुला हसू येतंय? त्रिजटा म्हणायला लागल्या, अहो सीतामाई, किती उग तुम्ही भोळ्या. अहो मला सांगा, काय याला म्हणायचं चिंतने चिंतने तद्रूपता सद्गुरुनाथ महाराज. आपण ज्याचं चिंतन करू, ज्याचं नामस्मरण करू, त्याची स्वरूप स्थिती प्राप्त होते. आणि नामदेव राय आपल्याला प्रभू रामचंद्रांचं नामचिंतन करायला सांगतायत. आणि प्रभू रामाय श्रीकृष्णाय वयं नमः. प्रभू रामचंद्र कसे आहेत? सद्रूप, चिद्रूप आणि आनंद रूप आहे. आणि आपण त्या सद्रूप, चिद्रूप, आनंद रूप असणाऱ्या सच्चिदानंद दाशरथी रामांचं सारखं चिंतन केलं तर आपल्याला सुद्धा सच्चिदानंद ही स्वरूप स्थिती प्राप्त होते. आणि शुद्ध नवमी गंधयुक्त तरी वात उष्ण हे दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. राम जन्मला जसे राम जन्मला, राम जन्मला जसे राम जन्मला. सगळ्यांनी म्हणायचंय राम जन्मला जसे राम जन्मला, राम जन्मला जसे राम जन्मला. कौसल्या राणी म्हणून उघडी लोटले, त्रिपुण माया जगदा पुत्रदर्शन. कौसल्या राणी म्हणून उघडी लोटले, सौख्य पर्वणी पाना अंबरला धीरुमंगरी उच्चर भेदायुयास हसून बोलला, उच्चर भेदायुयास हसून बोलला. राम जन्मला राम जन्मला, राम जन्मला राम जन्मला, राम जन्मला राम जन्मला. प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. आणि प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य झालेले मूळ वाल्मिकी रामायणात असं वर्णन केले, चतुर्भुजम शंख गदायुधम श्रीवत्स लक्ष्मंगल शोभी कौस्तुभम पीतांबरम सांद्रपयोद शोभरम. पहिल्यांदा चतुर्भुज प्रकट झाले म्हणे भगवान परमात्मा. आणि त्यावेळेला दशरथ महाराज कौशल्या माता म्हणायला लागल्या, अहो देवा, आमच्या अंतःकरणात मातृभाव निर्माण व्हावा, आमच्या अंतःकरणात वात्सल्य निर्माण व्हावं, याच्यासाठी कृपा करा. ते चतुर्भुज रूप टाकून द्या आणि लहान बालकाचं रूप धारण करा. आणि ते लहान बालकाचा सावळा सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर, तो माझ्या मांडीवर, तो सावळा सुकुमार उद्भवात सुंदर सुंदर हा रत्ननाभ सुलोचना प्रतिक्षणम यत्नवतामुपयति तदैव रूपम रमणीय काया. असं प्रभू रामचंद्रांचं रूप बघितलं आणि त्या प्रभू रामचंद्रांना कौशल्या माता पाळणा देऊ लागली आहे.
बाळा जो रे रघुराया राजा रामचंद्र की दशरथ मंडल राजा रामचंद्र की ज्ञानाधे अक्षराम समर्पयामि ज्ञानाधे अक्षराम समर्पयामि हरि ओम रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायां पदये नमो नमः ज्ञानाधे आसनाधे आभराधे अक्षरां समर्पयामि गोपाल कृष्ण सीताराम देवता रामदेवताभ्यो नमो नमः जननाधित्वं संस्काराकर्तभूतत्वं सहस्रशीर्षः सहस्रपादः दशाङ्गुलम्बः पावनस्य महिमातो पादस्य विषभूतानि त्रिपादस्य कृतं देवे आद्यार्घ्यस्नान्यं समर्पयामि हस्तयो अर्घ्यस्नान्यं समर्पयामि श्रीपादो उदत्पुरुकः भवत्पुरः काममशासनाननजने अभिः अथ आचमन्याम् तस्मात् प्रज्ञाः सर्वभूता संहृतां अशोस्तायुं वायव्याधानान्यग्राम्याक्षरे स्नानियं समर्पयामि स्नानान्तरत्वं वा विशेषं तिलाभ्यङ्गस्नानियं समर्पयामि चन्दनोटी समर्पयामि श्रीखण्डचन्दनं दिव्यं खण्डाभ्यं समनो फलं सुश्रेष्ठं चन्दनशं प्रतिर्यता ॐ त्र्यम्बकं जजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् सुगन्धिद्रव्यस्नान्यं समर्पयामि सुगन्धिद्रव्यस्नानान्तरत्वं तिलाभ्यङ्गस्नान्यं समर्पयामि तिलाभ्यङ्गस्नानान्तरत्वं गन्धोदकस्नान्यं समर्पयामि गन्धद्वारं दुराधरशाम् ईश्वरीं सर्वभूतानां कामोपभये श्रिया गन्धोदकस्नान्यं समर्पयामि श्रीरामदेवताभ्यो नमो नमः ऊर्ध्वस्नान्यं समर्पयामि ॐ सप्तास्यासन्वयदयन्ते सप्तसमिदः कृता देवादित्यवदन्तन्वान अबद्धं पूर्वकं पशुम् यत्नेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्म निव्रतमान्यासन्ना देहनागं महिमानः सचन्द्र यत्र पूर्वे सद्याः सन्ति देवाः इन्द्रो ऋतश्रवाः स्वस्ति नः पूरा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु भवति